नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शारीर याच्या पेपर 1मधील आज आपण नर्वस सिस्टीमचे जे आपल्या राहिलेल्या नोट्स आहेत, म्हणजे मागे आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 व्हिडिओ बघितले आहेत. त्यामध्ये आपण बऱ्यापैकी नर्वस सिस्टीमचा पार्ट हा कव्हर केलेला आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये पार्ट 3च्या व्हिडिओमध्ये आपण जे नर्वस सिस्टीमचे पॉईंट्स राहिलेले आहेत सिलेबस कॉपीनुसार त्याच्या आज नोट्स बघणार आहे आणि आपला नर्वस सिस्टीमचा लास्ट व्हिडिओ असणार आहे. तर यामध्ये आपण जे राहिलेला पार्ट आहे जसं क्रॅनियल नर्व्ज असतील किंवा स्पायनल कॉर्ड, CSF, तर हे जे 2-3 पॉईंट राहिलेले आहेत त्याचे आपण या व्हिडिओमध्ये नोट्स बघणार आहे. तसंच जर तुम्ही UT एक्झाम बूस्टर सिरीजमधले व्हिडिओ पाहत नसाल किंवा बघितले नसतील किंवा राहून गेले असतील तर ते सुद्धा पहा. तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने ते व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यामध्ये मी तुम्हाला कॉमन फॉर्मॅट किंवा SAQ LAQ कसा लिहायचा ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तसंच जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर ते दोन्हीची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेवटी दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते दोन्ही जॉईन करू शकता. तर रचना शाळेच्या पेपर 1मध्ये NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार तुम्हाला नर्वस सिस्टीम हा टॉपिक युनिव्हर्सिटी एक्झामसाठी 14 मार्कांचा वेटेज तिथे दिलेला आहे. 14 मार्कांचा वेटेज म्हणजे हा टॉपिक तुम्हाला MCQ, SAQ आणि LAQ अशा तिन्ही दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. आणि नर्वस सिस्टीम जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केली त्यातले जे मेजर 3 ते 4 पॉईंट्स आहेत ते तुम्हाला फिक्स असे आहेत की जे LAQला विचारतातच. जसं सेरेबेलम झालं, स्पायनल कॉर्ड किंवा सेरेब्रल स्पायनल फ्लुइड असेल किंवा असे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला जे प्रॉपर LAQचे प्रश्न आहेत ते तुम्हाला LAQला फिक्स विचारतातच. आणि जे छोटे छोटे पॉईंट असतील ते तुम्हाला SAQमध्ये विचारतात. तर फिक्स एक SAQ एक LAQ यामधून विचारतात. तर ते व्यवस्थित स्टडी करून जा. ज्या मी नोट्स तुम्हाला देत आहे ते तुमच्या नोट्समध्ये एकदा लिहून घ्या आणि त्या वाचा. तर सुरुवातीला क्रॅनियल नर्व्ज. तर आपल्याला माहिती आहे की 12 पेअर ऑफ क्रॅनियल नर्व्ज असतात. तर ह्याच्यावर शक्यतो पेपरमध्ये SAQ किंवा LAQमध्ये विचारत नाहीत, परंतु कधी विचारलं तर चुकून 12 पेअर ऑफ क्रॅनियल नर्व्ह असा SAQसुद्धा येऊ शकतो. तर त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला सर्व त्या 12 पेअरची नावं लिहिणं अपेक्षित आहे आणि सोबत आपण जो पुढे एक टेबल बघणार आहे तो सुद्धा तुम्हाला तिथे लिहिणं अपेक्षित आहे. तर शक्यतो विचारत नाहीत आणि सेपरेट एक नाव तर विचारत नाहीत. तरी पण तुम्ही 12 पेअरची नावं त्याचं बेसिक गोष्टी एकदा करून जा. दे सप्लाय द मसल्स ऑफ आयबॉल, फेस पॅलेट, फॅरिंग्स, लॅरिंग्स अँड 2 लार्ज मसल्स ऑफ द नेक. क्रॅनियल नर्व्ह इमर्ज टू द फोरामिना ऑर फिशर ऑफ द क्रॅनियम अँड आर कवर्ड विथ द मेनिंजेस. त्याच्या कवरिंगला आपण मेनिंजेस असं म्हणतो. नंबर्ड फ्रॉम 1 to 12 अकॉर्डिंग टू द अटॅचमेंट टू द ब्रेन. तर 12 पेअर ऑफ क्रॅनियल नर्व्ज असतात. MCQच्या दृष्टीने ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि 31 पेअर ऑफ स्पायनल नर्व्ज असतात. तर मागे मी तुम्हाला जो टेबलचा उल्लेख केला होता तो हा टेबल आहे. हा टेबल जर तुमचा पार्ट असेल तर व्यवस्थित तुम्हाला सर्व क्रॅनियल नर्व्हसुद्धा लक्षात राहतील. त्यानंतर त्यांचं फंक्शन लक्षात राहील. सेन्सरी आहे की मोटार आहे की मिक्स आहे. त्यानंतर त्याचं लोकेशन आणि सोबत त्याचे मेन जे फंक्शन्स आहेत बॉडीमध्ये तर ते तुम्हाला लक्षात राहतील. तर एवढा टेबल जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी तुम्हाला खूप बेनिफिट होईल. तर ज्या 12 पेअर ऑफ क्रॅनियल नर्व्ज आहेत त्या सिक्वेन्सने तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमोटार, ट्रॉक्लियर, ट्रायजेमिनल, ॲब्ड्युसन्स, फेशियल, वेस्टिबोकॉक्लियर, ग्लॉसोफेरेंजियल, वॅगस, ॲसेसरी आणि हायपोग्लॉसल नर्व्ह. त्यानंतर त्यांचे फंक्शन सेन्सरी, मोटार, मिक्स सेन्सरी, मिक्स मोटार. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर त्याचं प्रत्येकाचं लोकेशन आणि फंक्शन इथे बघून ठेवा. आता मी फंक्शन प्रत्येकाचं सांगत बसत नाही, तुम्ही ते फंक्शन्स व्यवस्थित त्याचे स्टडी करा. त्यानंतर स्पायनल कॉर्ड हा नर्वस सिस्टीममधला खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बऱ्याचदा तो LAQमध्ये विचारला गेलेला आहे, PYQमध्ये. त्यामुळे स्पायनल कॉर्ड व्यवस्थित करा. नर्वस सिस्टीममध्ये जास्त चान्सेस आहेत की तुम्हाला सेरेबेलम किंवा स्पायनल कॉर्ड हे जास्त प्रश्न विचारले जातात. तर हा व्यवस्थित स्टडी करा. It is a long cylindrical and lower part of the central nervous system. It occupies the upper 2/3 of the vertebral column. It gives rise to 31 pair of spinal nerves. Extends from the upper border of first cervical vertebra, that is atlas, to the lower border of first lumbar vertebra. म्हणजे C1 to L1 वर्टिब्रापर्यंत स्पायनल कॉर्ड असतो. सुपिरियरली काय असतं त्याच्या मेडुला ऑब्लॉंगटा आणि इन्फिरियरली कोनस मेडुलरिस. त्याचे फीचर्स अडल्ट मेलमध्ये ते 45 सेंटीमीटर असतं, फिमेलमध्ये 42 सेंटीमीटर आणि त्याचं वेट सांगितलं आहे 30 ग्रॅम्स. तर हे होतं स्पायनल कॉर्ड संबंधित इंट्रोडक्टरी पार्ट. त्यानंतर नेक्स्ट मेनिंजियल कवरिंग्स. स्पायनल कॉर्ड हा सराउंडेड असतो 3 मेनिंजियल कवरिंग्सने, आउटर, मिडल आणि इयर. आउटर मेनिंजियल कवरिंगला आपण ड्युरा मॅटर म्हणतो, मिडलला ॲरॅक्नॉइड आणि इनरला पाया मॅटर. ड्युरा मॅटर आणि ॲरॅक्नॉइड मॅटरमधली जी स्पेस असते त्याला आपण सबड्युरल स्पेस म्हणतो. त्यानंतर ॲरॅक्नॉइड मॅटर आणि पाया मॅटरमध्ये सब ॲरॅक्नॉइडल स्पेस किंवा तिथे फ्लुइड असतं त्याला सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असं म्हणतो. त्यानंतर स्पायनल कॉर्ड एक्सटेंड्स इन द लोअर पार्ट ऑफ फर्स्ट लंबार वर्टिब्रा. तिथे त्याला आपण कोनस मेडुलरिस असं म्हणतो. म्हणजे वर जे आपण मागे बघितलं होतं C1 पासून ते L1 पर्यंत. त्यानंतर बिलो द कोनस मेडुलरिस ऑनली पाया मॅटर इज कंटिन्यूड ॲज अ थिन फायबरस कॉर्ड. त्याला आपण फायलम टर्मिनल असं म्हणतो. फायलम टर्मिनल ही 20 सेंटीमीटर लॉंग असतं आणि एक्सटेंड्स अप टू द फर्स्ट कॉकिक्स. तर आत्ता जे आपण एक्सटर्नल फीचरचा थिअरॉटिकल पार्ट बघितला तो तुम्हाला ह्या डायग्राममध्ये क्लिअर समजेल. C1 जिथे तुम्हाला दिसतोय तिथून चालू होतो स्पायनल कॉर्ड. त्याच्यावर असतो मेडुला ऑब्लॉंगेटा आणि खाली L1च्या खाली असतो कोनस मेडुलरिस.
त्यानंतर पहिलं C1 सर्वायकल सेगमेंट, थोरॅसिक सेगमेंट आणि लंबार सॅक्रल ऑर कॉकिक्जियल सेगमेंट असा मिळून स्पायनल कॉर्ड तयार होतो. आणि खाली जे तुम्हाला दिसत आहे ते फायलम टर्मिनल आहे, जे आता आपण बघितलं. तर डायग्रामनुसार जर लक्षात ठेवलं तर तुमच्या व्यवस्थित सर्व स्ट्रक्चर सिक्वेन्सनी लक्षात राहतील. आणि ही डायग्राम तुम्हाला पेपरमध्ये काढणं आवश्यक आहे. त्यानंतर नेक्स्ट त्याच्या एनलार्जमेंट. इट इज अ सिलेंड्रिकल स्ट्रक्चर दॅट इज स्लाइटली फ्लॅटन्ड अँटेरियर पोस्टिरियरली. दोन एनलार्जमेंट सांगितले स्पायनल कॉर्डच्या, एक सर्वायकल एनलार्जमेंट आणि दुसरी लंबार एनलार्जमेंट. सर्वायकल एनलार्जमेंट इट इज फॉर द इनर्वेशन ऑफ द मसल्स ऑफ द अपर लिम्ब. इट एक्सटेंड्स फ्रॉम L4 टू T1 सेगमेंट. त्यानंतर लंबार एनलार्जमेंट फॉर द इनर्वेशन ऑफ द मसल्स ऑफ द लोअर लिम्ब अँड एक्सटेंड्स फ्रॉम L2 टू S3 सेगमेंट. तर हे होतं एनलार्जमेंट्स. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रॅक्ट. इट इज अ ग्रुप ऑफ नर्व फायबर्स हॅव्हिंग कॉमन ओरिजिन, कॉमन टर्मिनेशन अँड कॉमन फंक्शन. त्यामध्ये असेंडिंग ट्रॅक्ट सेन्सरी इन्फॉर्मेशन ऑर ॲफरंट बॉडीकडून स्पायनल कॉर्डकडे आणि स्पायनल कॉर्डकडून ब्रेनकडे ट्रान्सफर करतात. त्यानंतर डिसेंडिंग ट्रॅक्ट मोटार इन्फॉर्मेशन किंवा इफरंट ते ब्रेनकडून स्पायनल कॉर्डकडे आणि तिथून बॉडीकडे, अशा प्रकारे असेंडिंग आणि डिसेंडिंग ट्रॅकचं काम असतं. त्यानंतर कॉर्डा इक्विना, हॉर्स टेल लाईक स्ट्रक्चर जे असतं त्याला कॉर्डा इक्विना म्हणतात. डॉर्सल अँड वेंट्रल नर्व रूट्स ऑफ द राईट अँड लेफ्ट साईड ऑफ L2 टू L5, S1 टू S5 आणि कॉकिक्स 1 नर्व लाईज ऑलमोस्ट वर्टिकली अराउंड द फायलम टर्मिनले. त्यालाच आपण कॉर्डा इक्विना असं म्हणतो. घोड्याच्या शेपटीसारखं जे आपण डायग्राममध्ये स्ट्रक्चर बघितलं होतं त्याला कॉर्डा इक्विना म्हणतात. त्यानंतर 40 नर्व रूट्स असतात. ईच नर्वमध्ये 4 असे, लंबारमध्ये 16, सॅक्रलचे 20 आणि कॉकिक्सचे 4. त्यानंतर एक्सटर्नल फीचर्समध्ये अँटेरियरली डीप मेडियन फिशर्स अँटेरियर स्पायनल आर्टरी, पोस्टेरियरली पोस्टेरियर मेडियन सल्कस. ईच हाफ इज डिवायडेड इंटू अँटेरियर रिजन, लॅटरल रिजन, पोस्टेरियर रिजन बाय द अँटेरोलॅटरल अँड पोस्टेरोलॅटरल सल्कस. वेंट्रल नर्व रूट हा मोटर फंक्शन असतो आणि डॉर्सल नर्व रूटचं सेन्सरी फंक्शन असतं. त्यानंतर इंटरनल स्ट्रक्चरमध्ये बाहेरच्या साईडून व्हाईट मॅटर असतं आणि इनसाईड म्हणजे आतल्या साईडून ग्रे मॅटर असतं. सेंट्रल कॅनल कंटेन्स CSF, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की बाहेरून व्हाईट मॅटरमध्ये CSF आणि आतल्या साईडून ग्रे मॅटर. ग्रे मॅटर इज इन द H फॉर्म जॉईनिंग द ग्रे मॅटर ऑफ राईट अँड लेफ्ट साईड. त्याला 3 हॉर्न्स असतात, अँटेरियर हॉर्न, पोस्टेरियर हॉर्न आणि लॅटरल हॉर्न. लॅटरल हॉर्न हा फक्त T1 टू L1 आणि S2 S4 वर्टिब्रलला असतो. त्यानंतर ब्लड सप्लाय. आता स्पायनल कॉर्डला ब्लड सप्लाय कशाचा असतो तर अँटेरियर स्पायनल आर्टरी, पोस्टेरियर स्पायनल आर्टरी आणि आर्टेरिया वासोकोरोना. वेनस सप्लायमध्ये 6 लॉन्जिट्युडनल चॅनल्स असतात, वेनस, वासोकोरोना आणि सेगमेंटल वेन्स. त्यानंतर स्पायनल कॉर्डची क्लिनिकल ॲनाटॉमी. मेनिंजायटिस म्हणजे इन्फ्लेमेशन ऑफ द मेनिंजेस, जे आपण 3 लेअर बघितल्या त्याच्या इन्फ्लेमेशनला मेनिंजायटिस म्हणतात. त्यानंतर पोलिओमायलायटिस, इट इज द इन्फ्लेमेशन ऑफ द लोअर मोटर न्यूरॉन. Lumbar puncture, needle can be introduced into the subarachnoidal space to withdraw the CSF. Brown-Sequard syndrome caused due to the hemisection of the spinal cord आणि कोनस medullary syndrome. तर हे 4 ते 5 क्लिनिकल ॲनाटॉमी तुम्हाला स्पायनल कॉर्डचे लक्षात ठेवायचे आहेत. तर आता आपले पुढे 2 पॉईंट राहिलेले आहेत. एक आहे प्लेक्ससचा आणि CSFचा. तर प्लेक्ससमध्ये सर्वायकल प्लेक्सस, इट इज फॉर्म बाय द वेंट्रल रामाय ऑफ फर्स्ट 4 क्रॅनियल नर्व्स म्हणजे C1 टू C4 पर्यंत. आणि कंट्रीब्युशन ऑफ द C5, the 4 roots are connected to with one another to form the 3 loops. सप्लाय कोणाला करतात तर स्किन, हेड, नेक, सुपिरियर पार्ट ऑफ द शोल्डरला. त्यानंतर ब्रॅकियल प्लेक्सस, इट इज अ नेटवर्क ऑफ नर्व्स सप्लाइड अपर एक्स्ट्रीमिटी फॉर्म बाय द वेंट्रल रामाय ऑफ द स्पायनल नर्व. C5 to C8 and T1 brachial plexus extend inferiorly and laterally on the either side. And last 4 cervical and first thoracic vertebra. त्याची क्लिनिकल ॲनाटॉमीमध्ये अर्ज पॅल्सी, क्लम्पी पॅर्सी, व्रिस्ट ड्रॉप आणि कार्पल टनल सिंड्रोम. नेक्स्ट आहे लंबार प्लेक्सस. इट इज द नेटवर्क ऑफ नर्व सप्लाइंग द लोअर एक्स्ट्रीमिटी अँड लाईज इन द पोस्टेरियर पार्ट ऑफ सॉस मेजर फॉर्म बाय द वेंट्रल रामाय L1, L2, L3 and L4. Sacral plexus, it lies in the pelvis anterior to the sacrum, formed by the lumbosacral trunk, dorsal and ventral spinal nerves S1, S2, S3 and S4. Lumbosacral trunk is formed by the descending branch of ventral ramus L4 and L5. Rami divide into the ventral and dorsal division which supply the corresponding aspect of lower limb and trunk. तर हे 4 प्लेक्सस व्यवस्थित लक्षात ठेवा. कोण कुठे सप्लाय करतात नर्व्स आणि कोणत्या एक्स्ट्रीमिटीला किंवा कोणत्या पार्टला बॉडीच्या सप्लाय करतात एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आपला आजच्या ह्या व्हिडिओचा पण आणि नर्वस सिस्टीमचा पण शेवटचा पार्ट तो म्हणजे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. तर CSF काय आहे तर CSF इज अ मॉडिफाईड टिश्यू फ्लुइड, इज कंटेंट इन वेंट्रिक्युलर सिस्टीम ऑफ द ब्रेन अँड इन द सबॲरेक्नॉइडल स्पेस. इट रिप्लेसेस द लिम्फ इन द CNS. फॉर्मेशन कसं होतं याचं, formed by the choroid plexus of the lateral ventricle, third and fourth ventricle. CSF ची टोटल क्वांटिटी 150 ml सांगितलेली आहे. नॉर्मल प्रेशर ऑफ CSF 60 to 100 mm per Hg असतं.
त्यानंतर सर्क्युलेशन, CSFचा फ्लो कसा असतो किंवा सर्क्युलेशन कसं असतं. इट इज फॉर्म बाय द कोरॉइड प्लेक्सस ऑफ लॅटरल वेंट्रिकल, थर्ड वेंट्रिकल अँड फोर्थ वेंट्रिकल, हे तर आपण बघितलं. मग ते तिथून इट पासेस फ्रॉम द लॅटरल वेंट्रिकल टू द थर्ड वेंट्रिकल बाय द फोरामेन ऑफ मोनरो, देन फ्रॉम थर्ड वेंट्रिकल टू फोर्थ वेंट्रिकल बाय सेरेब्रल ॲक्विडक्ट अँड देन फ्रॉम फोर्थ वेंट्रिकल टू द सब ॲरेक्नॉइड स्पेस बाय फोरामेन. तर अशा पद्धतीने त्याचं सर्क्युलेशन होत असतं. तर कुठून कुठे जातं आणि कशा थ्रू जातं एवढं लक्षात ठेवा, तुमच्या क्लिअरली लक्षात राहील. त्यानंतर ॲब्झॉर्प्शन कसं होतं, इट इज ॲब्झॉर्ब बाय द ॲरेक्नॉइड विलाय, ऑल्सो ॲब्झॉर्ब बाय द पेरिन्युरल, लिम्फॅटिक्स अँड वेन्स. त्यानंतर फंक्शन, CSFचं फंक्शन काय आहे, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड प्रोटेक्ट्स द ब्रेन, डिक्रीजेस द सडन प्रेशर टू डेलिकेट नर्वस टिश्यूज, प्रोव्हाइड्स द नरिशमेंट टू द नर्वस टिश्यू अँड प्रोव्हाइड्स ग्लुकोज अँड ऑक्सिजन टू द न्यूरॉन्स. हे त्याचे बेसिक फंक्शन्स होते, 4-5 लक्षात ठेवा. त्यानंतर क्लिनिकल ॲनाटॉमीमध्ये हायड्रोसिफेलस म्हणजे इन्क्रीज इन द हेड सर्कम्फरन्स, त्यानंतर मेनिंजायटिस, इन्फ्लेमेशन ऑफ द पाया मॅटर अँड ॲरेक्नॉइडल मॅटर आणि लंबार पंक्चर. तर जर तुम्हाला CSFचा पाथवे जर व्यवस्थित लक्षात ठेवायचा असेल एकदम सोप्या पद्धतीने, तर इथे तुम्हाला समोर एक फ्लोचार्ट दिसत असेल. त्यामध्ये सुरुवातीला लॅटरल वेंट्रिकलकडून थर्ड वेंट्रिकलकडे फोरामेन ऑफ मोनरो थ्रू जातं, त्यानंतर सेरेब्रल ॲक्विडक्ट थ्रू ते फोर्थ वेंट्रिकलकडे जातं, तिथून ते फोरामेन ऑफ लष्कनकडून सब ॲरेक्नॉइड स्पेसकडे जातं आणि तिथून ते ॲरेक्नॉइडल विलायज, त्यानंतर वेनस ड्रेनेज, ब्रेनच्या वेनस ड्रेनेजकडून ते ॲब्झॉर्ब केलं जातं. तर हा एक CSFचा सिम्पल पाथवे आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर तुम्हाला सेरेब्रोस्पायनल फ्लुइडवर SAQ किंवा LAQमध्ये विचारलं तर त्याचं इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर त्याचं सर्क्युलेशन, फॉर्मेशन, ॲब्झॉर्प्शन, त्यानंतर त्याची क्लिनिकल ॲनाटॉमी, ब्लड सप्लाय, CSFचा हा पाथवे तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. तर ह्या होत्या नर्वस सिस्टीम संबंधित संपूर्ण नोट्स. तर त्याचे आपण 3 पार्टमध्ये त्याचे व्हिडिओमध्ये नोट्स पाहिलेले आहेत. जर तुम्ही पहिले 2 पार्ट किंवा हा पार्टसुद्धा व्यवस्थित पाहिला नसेल तर एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या नोट्समध्ये ते लिहून घ्या. तसंच जर BMS फर्स्ट इयर संबंधित तुम्ही इतर विषयाचे इतर व्हिडिओ चॅनलवर अजून देखील पाहिले नसतील तर ते सर्व अपलोडेड आहेत. तुम्हाला सोपं होण्यासाठी आपण वेगवेगळ्या विषयानुसार प्लेलिस्ट बनवलेले आहेत, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि तुम्ही व्यवस्थित स्टडी करा. तुमच्या एक्झाम जवळ आलेल्या आहेत, आता कमीत कमी 10 ते 12 दिवस राहिलेले आहेत एक्झामसाठी. तर तुम्हाला जो हेल्पफुल किंवा जे काही मटेरियल असेल जे तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामसाठी हेल्पफुल असेल ते आपण नक्कीच चॅनलवर अपलोड करत राहू. तसंच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. ज्यांना पेपरविषयी किंवा युनिव्हर्सिटी एक्झामविषयी टेन्शन येत असेल किंवा काही शंका असेल तर त्यांनासुद्धा आपला चॅनल शेअर करा. त्यांना जर ह्या नोट्स इझी वाटल्या तर ते सुद्धा ह्या नोट्स फॉलो करून चांगले मार्क्स स्कोअर करू शकतात. तर आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.